गुड मॉर्निंग मंडळी. त्या तिकडे आपलं गाव आहे दहागाव आणि आम्ही आता चाललोय एका देवराईत. आमच्या इथली एक सुप्रसिद्ध देवराई आहे, तिकडे आपण चाललोय. चला दाखवतो. गुड मॉर्निंग. आपण आलो आहोत केशरनाथला. पाणी चालू आहे बघा. हे मंदिर आहे, एकदम जुनं मंदिर आहे. लाकडाचे खांब आहेत, कौलारू आहे. चला बघूया. त्याआधी तुळशी वृंदावन बघा. तुळशी वृंदावन पण नवंच आहे, एकदम जुनं नाही म्हणता येणार, म्हणजे हे नंतर केलेलं आहे काचरांचं. आणि इथे एक विरगळ आहे. केशरनाथांचे व महादेवाचे मंदिर. गणपती बाप्पाची पण जुनीच मूर्ती आहे, तिला आता कलर केला आहे. आणि या केशरनाथाच्या मूर्तीमध्ये या ठिकाणी अशी गोष्ट सांगितली आहे. त्यामधलं हे मला कळलं आहे, नरसिंह आहे म्हणून. नरसिंहाची गोष्ट, हे परशुराम आहेत. ही अशी गोष्ट आहे, इंटरेस्टिंग. सो ही खूप स्टोरी आहे. पूर्वी लोक इकडून उत्तरेकडे जात होते, दक्षिणेकडनं ही मूर्ती घेऊन जात होते. आणि त्यांनी ब्रेक घेतला, ही मूर्ती इथे ठेवली, मग इथे ठेवली, ती उडलीच नाही परत. सो अशी काहीतरी गोष्ट आहे बघा. एकदम प्रॉपर चक्र, गदा. आणि हे मंदिर खूप जुनं आहे. आणि या बाजूला खाली पाणी आहे, 12 वर्ष पाणी. पावसाळ्यात खूप जोरात वाहतं. इथे खूप मोठा डोह आहे खाली, जाऊया आपण नंतर खाली. त्याआधी आपण बघूया महादेवाचं मंदिर. तर ह्या बाजूला आहे महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. नंदी पण आहे, पिंड अशी खाली आहे. ही पण जुनीच वाटते. असं खाली जायला आहे वाटा. पावसाळ्यात तिथे खूप म्हणजे खूप पाणी असतं. आता पण पाणी चालू आहे. मे महिन्याचा आज 10 तारीख आहे. आपण आता इकडे मंदिर आहे केशरनाथचं, तिथनं आलो आहे, इथनं वाटेने. आणि या बाजूला पण एक मंदिर आहे कालकाईचं, ते बघायला चाललं आहे. चला. हे मंदिर सहसा माहीत नाही आहे बऱ्याच लोकांना. आपण जरा एक्सप्लोअर करूया. थोडंसं एक 5 मिनटं वर चढून आलात की समोर हे मस्त मंदिर लागतं आपल्याला. इथे आता झाड पडलं आहे, त्यामुळे आपण असं वाकून जायला लागेल. हे बघा, हे झाड केवढं मोठं आहे बघा. माकडं पण आहे.
काय रे, हे मंदिर पण असं नवीनच दिसतंय. चला बघूया कालकाईचं मंदिर. या कालकाईची पालखी आहे बघा, जी शिमग्यामध्ये निघत असेल इथे. हे पण खूप जुनं मंदिर आहे आणि कालकाईची मूर्ती आहे बघा. 4 हस्त आहेत आणि एक ह्या ठिकाणी मी ऑब्झर्व केलं आहे की खाली पण असं चौतारा वेगळा असतो, इथे पाणी जाणायला असतं, त्यावरती मूर्ती असते. गदा आहे आणि काय माहीत नाही काय तलवारसुद्धा आहे. आणि ह्या ठिकाणी हे जुने विरगळ आहेत काही. हे बघा, ह्याच्यात पण दिसतंय काहीतरी आणि ह्याच्यात पण आहे. अशा प्रकारे. आणि ही एक दिवटी आहे बघा. जय कालकाई माता. आम्ही दोन्ही मंदिरं फिरून आलो. या ठिकाणी बघा इथे चूल आहेत, इथे चुलीवरती जेवण बनवतात, वनभोजन करतात. खूप छान जागा आहे. इकडे मागच्या बाजूला पण एक वाट दिसतीये आणि तिकडे एक मंदिर आहे छोटं, ते एक बघूया आणि निघूया.